चला सलामीची जोडी तुम्हाला लगेचच पाठवायची आहे. चला शेट्टरशी तुम्ही लावून घ्या विकी चॅलेंजर्स. आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहणार आहोत. विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. टॉस जिंकून अक्षय पाटील 1700 गटाचा निर्णय त्याने स्वीकारला. आणि आज थोडंसं चेंजेस पाहतोय कारवे सर आपण, कारण स्ट्रायकर गोलंदाज आपण जर पाहिलं तर काल पूर्ण दिवसभरामध्ये मयूर पाटील सुरुवात केली, परंतु आज कुणाल पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहतोय, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की हा सामना आपल्या संघासाठी आज फार महत्वाचा असेल. पहिल्या चेंडू इनफिल्डला डोक्यावर केल्याचा प्रयत्न. हो माय गॉड, बिग विकेट. महेश पाटील शून्यावरती माघारी परततोय आणि जो बदल केला अक्षय पाटील आज तो नक्कीच आपल्या संघासाठी फायदेशीर ठरू शकेल. पहिला तेव्हा मी प्रश्न विचारला होता की झेल 7 सोडले काल, तर अक्षयने उत्तर दिलं की तसं काय नाही, तसं होत असतं. ते काय 19-20 होत असतं ना, ते ॲक्च्युली ते 19-20 नव्हतं, ते फार मोठ्या चुका होत्या. पण आज त्यांनी करून दाखवलं बघा. असं वाटतं की हा संघ आज एकही झेल सोडणार नाही की काय. सुंदर झेल टिपला आणि अचूक रणनीती वापरली, गोलंदाज बदलला आणि अचूक मारा करत असताना चेंडू फ्लाय झाला आणि झेल टिप, हे महत्वाचं. आणि अजून एक गोष्ट अक्षयने सांगितलं होतं की रात्री आम्हाला आमच्या स्पॉन्सरनं पार्टी दिली होती. त्या पार्टीमध्ये भरपूर आम्ही चर्चा केली, मीटिंगमध्ये खूप सारं आम्हाला सजेशन दिलं. आणि पहा नुकतंच आगमन झालं बंटी ब्लास्ट, आय थिंक विकी चॅलेंजर संघाचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरजी पाटील यांचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जबरदस्त सुरुवात. डोस गरजेचा होता. कालच आपण उल्लेख केला की त्यांना डोस देणं गरजेचं होतं आणि ते ज्ञानेश्वर पाटील साहेबांना फारच माहिती आहे. छान पद्धतीने त्यांनी काल संध्याकाळ सुद्धा गोड केली आणि त्यांना रात्री खूप गोड गोड डोस दिला आणि आज त्यांनी सुरुवात बघा किती लाजवाब केली आहे. टॉस जिंकला आणि झेल सुद्धा टिपला. नवीन फलंदाज चंद्रकांत पागी 1 डाऊन, परंतु या चेंडूची लेंथ थोडीशी आपण पाहिली तर चुकीची होती आणि त्याच वेळी पंचाच्या वतीने वाईटचा इशारा पाहायला आपल्याला. आव्हान तर धावेने. आता मात्र या ठिकाणी श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचा अकाउंट ओपन होतोय. 2 क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आहेत, तुम्ही पाहू शकाल. लॉंग ऑन कडे मयूर पाटील आहे, तर अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर गिरीश पाटील आहे. कुणाल पुन्हा एकदा. हो पुन्हा फटका चांगला आहे, परंतु हवेत. हो हो, राहुल शेलार होते आता तिथे, मात्र चूक घडत नाहीये. आज विकी चॅलेंजर्स चॅलेंज देण्याच्या तयारीत आहे. म्हणून म्हणतात ना की जीवनात कधी कोणाला कमी लेखू नका योगी सर, कारण संपूर्ण जगाला बुडण्याची ताकद असणारा समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही. आणि बघा ज्या संघाने काल अगदी पूर्णपणे नाराज केलं होतं तो संघ काय छान उभारी घेतोय.
म्हणजे अंदाज त्याने अगदी फोल ठरवलेत. जसे काल महाराष्ट्राने जो अंदाज केला तो फोल ठरला, उद्धव ठाकरेचा अंदाज फोल ठरला. इथे सुद्धा विकी चॅलेंजर्सचा जो अंदाज होता तो प्रेक्षकांना आता इथे फोल ठरला दाखवलेला आहे. आणि विकी चॅलेंजरने चांगली सुरुवात केली आहे. जसं जेपीने मनोगत व्यक्त केलं स्कीपरने टॉस जिंकल्यानंतर, तसा परफॉर्मन्स इथे होतोय. आणि त्यांचा संघ मालक सुद्धा इथे जाम खुश आहेत, ते ज्ञानेश्वर पाटील आणि रुपेश दादा पाटील. एवढे की आपण पाहिलं दोन्ही फलंदाजाने एकच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या डोक्यावर अगदी कव्हरच्या डोक्यावर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या अंगलेखी आला. हो, पुन्हा मात्र पहा या फलंदाजाने सुद्धा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु मिड ऑफच्या डोक्यावरून आणि चेंडू मात्र निघून जातो एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी. प्रेक्षकांना तुम्हाला क्रिकेटचा आनंद मिळतोय GPLच्या माध्यमातून. किती सुंदर सामना रंगतोय बघा. 2 झेल टिपले गेले आणि त्यानंतर सुंदर फटका मारला होता रोहित भोरने. अगदी क्लासिकल फटका होता. फ्रंट फुटला आला, हाफ वॉली घेतलं आणि चेडूला अगदी ड्राईव्ह केलं होतं लॉंग ऑफच्या दिशेने. 3 लागोपाठच्या चौकारांसाठी मनीष भोईरकडून 1 हारचं बक्षीस असणार आहे रोहित भोईरला. ऑन साईडला टर्न केलाय, परंतु मिडविकेटला मात्र शतरंज सज्ज आहेत. म्हणजे पहा ज्याप्रमाणे मयूर पाटीलने फिल्डिंग सजवलेली आहे त्या अनुषंगाने मात्र इथं शतरक्षण करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खूप मोठी चूक. मिस फील्डवरती धाव घेणं कधीही घातकी असते आणि तेच दृश्य पाहिलं आपण. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली होती, परंतु दुहेरीचा प्रयत्न केला आणि त्या दुहेरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अक्षय वाघे रनआउटच्या स्वरूपात बाद होते. 3रा धक्का श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघाला. बघा, करो आणि मरोची स्थिती असताना संघ कसा उभारी घेऊ शकतो हे दाखवून दिलं विकी चॅलेंजर्सने. कारण त्यांच्याकडे आता हा सामना काही करून जिंकायचा हाच पर्याय आहे. डू ऑर डायची स्थिती असताना चांगला परफॉर्मन्स योगी सर म्हणू शकतो. यालाच म्हणतात पलटवार करणं, की कालपेक्षा तुम्ही आज श्रेष्ठ काम केला पाहिजे. असं म्हणतात ना की माझा प्रयत्न अधिक चांगला असला पाहिजे असं नव्हे, श्रेष्ठ असला पाहिजे असं नव्हे, परंतु तो कालपेक्षा आज नक्कीच सुधारलेला असला पाहिजे, तरच आपण सुधारणा करू शकतो आणि प्रगतीकडे वाटचाल करू शकतो. हे दाखवून दिलं या ठिकाणी विकी चॅलेंजर्सने. आणि जबरदस्त अफलातून मुकाबला सुरू आहे मैदानामध्ये विकेटचं पतन लागोपाठ होत असताना. हो नक्कीच, कारण कुणालने सुद्धा चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली. हो, अगदी स्टँडच्या समोर कात्रीत पकडलाय, फिंगर अप अँड रोहित बोर इज गॉन. दरम्यान पार्थ एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक गुरुशेठ फेरांगण यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत सुरेश पारदी यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. सुंदर सामना, लेग बिफोर विकेट अगदी खिंडीत पकडलं आणि काय जबरदस्त सेलिब्रेशन योगी सर. चेतन पाटीलचा आनंद बघा किती गगनात मावण्याचा झालाय. आणि त्याच चेतन पाटीलबरोबर माझी चर्चा झाली मगाची स्टेजवर की सर काय करू, आमचे फिल्डर व्यवस्थित फिल्डिंग करत नाही. आणि आज चेतन पाटीलचा तो तिथे मैदानामध्ये बघा त्याचा अंदाज सुद्धा फोल ठरतोय की काय चाललंय, आपला संघ किती छान कामगिरी करतोय. एका पाठोपाठ धक्के मिळतात आणि विकेट मिळतात. कालची अगदी पूर्णपणे भरपाई चालली आहे मैदानामध्ये. चांगली कॅप्टन्सी बात मात्र आपण म्हणू शकतो. हो माय गॉड, पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी होती, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. आणि दोन्ही संघांची आपण जर तुलना केली कर्वे सर, तर समर्थ कृपा या संघानं विजयानं सुरुवात केली होती या स्पर्धेमध्ये आणि विकी चॅलेंजर संघानं पराभवानं सुरुवात केली होती. परंतु कमबॅक लाजबाब विकी चॅलेंजर संघाचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जबरदस्त या ठिकाणी सुरुवात कुणाल पाटील कडून पाहायला मिळाली. फक्त आपल्या एका ओव्हरच्या कोठ्यामध्ये 6 धाबा त्याने खर्च केल्या आणि
3 गडी त्यांनी बाद केले. दरम्यान शुभागमन होत असताना भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथजी देऊ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत करतो GPL मध्ये आयोजकांच्या वतीनं. अतिशय सुंदर सामना रंगतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी होत असताना मैदानाच्या चहूबाजूचे पूर्ण प्रेक्षक स्टँड भरू लागलेले आहेत. सुजित कालेकर कडून एक बक्षीस आहे गिरीश साठी, स्पेशली विकेट हॅट्रिक साठी बक्षीस आहे 1000 कॅच प्राइज. जर गिरीश पाटीलने 3 धक्के दिले लागोपाठ, जर विकेटची हॅट्रिक संपादन केली तर सुजित कालेकर जे आपले आयोजक आहेत, चांगला खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून गिरीशला 1000. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव आपल्याला सातत्याने GPL मध्ये पाहायला मिळत असतो. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर की अगदी पैशांचा पाऊस पडला होता आणि या पर्वामध्ये सुद्धा मात्र खेळाडूंवरती अनेकदा आपण पाहिले की बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गिरीश पाटील. एक्झॅक्टली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मयूर पाटीलने गोलंदाजी केली नाहीये. ही कॅप्टनशिप आहे JPची. एक वेगळी प्लॅनिंग नुसार आज विकेट चॅलेंजर संघ मैदानामध्ये उतरलाय. चांगली सुरुवात, जी सुरुवात कुणाल पाटीलने केली ती सुरुवात गिरीश पाटीलने केली. प्रतिम कुठेतरी प्रतिस्पर्धी संघावरती दडपण आणि वरचढ कामगिरी सध्या आपण पाहतो या विकेट चॅलेंजर संघाची. हो नक्कीच दबाव टाकलाय, पूर्णपणे मोमेंटम आपल्याकडे खेचून आणलाय JPने. चांगली स्किपरिंग करतोय, चांगली कॅप्टन्सी करतोय. ओ पूर्णपणे ब्लॉक केला या ठिकाणी फलंदाजाला. कुठल्या प्रमाणे संधी निर्माण करून दिली नाही त्या ठिकाणी. आज असं वाटतं की ही खेळपट्टी वेगळी आहे की काय, कारण काल पाहिलं आपण की पूर्णपणे फलंदाजांचं वर्चस्व होतं, परंतु आज कुठेतरी गोलंदाज नक्कीच फलंदाजांना नाचवतील त्यात काही शंका नाहीये. दरम्यान या स्पर्धेमध्ये जे आपण जे चेंडू वापरतोय त्या चेंडूचं सहकार्य देणारे आमचे पुरस्कर्ते बोरगावचे युवा उद्योजक सन्माननीय सागरशेठ मधुकर भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत GPL मध्ये. वेलकम, सुस्वागतम. 3 चेंडू पडले आतापर्यंत ह्या षटकामध्ये. गिरीश पाटील कडून 2 डॉट काढले, 1 सिंगल आणि अचूक मारा करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये बदल कसा करायचा ते अगदी दाखवून देतोय गिरीश पाटील. खोलट टप्प्याचा चेंडू टाकतोय, अगदी हाफ वॉली टाकतोय, फ्लाइंग डिलिव्हरी टाकतोय. प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे आणि त्याच्यात बक्षीस सुद्धा लावले ते म्हणजे सुजित कालेकरने हॅट्रिक साठी. काय वेग प्राप्त करतोय गिरीश आज. इथे मात्र ऑन साइडला टर्न केलाय. लेग स्टिक वरती चेंडू होता आणि त्याचा फायदा होता हनुमान पारदीनं आणि चेंडूला पाठवला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. खूप छान फटका सजवला. आपण पाहू शकता की डाव्या एसटीच्या जवळ चेंडू होता आणि बरोबर डावा पाय पुढे घेऊन फ्रंट फूट लावून चेंडूला टर्न केलं. या फटक्यामध्ये अगदी चांगली क्वालिटी होती, चांगलं तंत्र होतं. बघा आपण पाहू शकता रिप्लेमध्ये अगदी लेगस्टिकला सोडून जरा चेंडू होता आणि त्याला त्याच दिशेला छान पद्धतीने तटवलं आणि तो एक लेग ग्लान्स किंवा आपण एक स्लॉग ग्लान्स म्हणू शकतो त्या फटक्याला. सुंदर चौकार. आता मात्र ऑन साइडला फटका जबरदस्त कनेक्शन आहे आणि अगदी आमच्या स्टुडिओमध्ये चेंडू येऊन लँडिंग होतोय. 7 धाबांसाठी षटकार. अक्षरशः प्रेक्षक हा सामना म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा वाटू लागलाय. किती जबरदस्त चैतन्य निर्माण झाले सामन्याच्यामुळे. एका बाजूला विकेट पडतात, दुसऱ्या बाजूला अक्षरशः चांगला समाचार घेतला जातोय. प्रत्येक फलंदाजाने ठरवलंय की आपल्याला सुद्धा या ठिकाणी करूया मरो या स्थितीने चालायचं आहे आणि चांगली बॅटिंग होऊ लागली आहे. 3 षटकांसाठी सुजित कालेकर कडून 1000 रुपये मिळणार आहेत बॅट्समनला. हो, हा चेंडू फक्त चिप केलेला आहे मिड ऑफच्या डोक्यावरून. सिंगलची प्राप्ती कारण लॉंग पुढे आला आणि या सिंगलने षटक सुद्धा समाप्त झालं. अशा प्रकारे प्रेक्षको 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 4 गडी बाद 18. 18 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच मित्र म्हणतो की चांगली कमबॅक या ठिकाणी केलेला आहे समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाने. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये एक चौकार पाहिला आपण, एक षटकार पाहिला. खास करून हनुमान पारदी चांगल्या टच मध्ये आहे आज, चांगल्या मूड मध्ये आहे आणि अशा रीतीने 18 धावा आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळाल्या. म्हणजे 2 षटकं जी होती पॉवर प्लेची या ठिकाणी संपन्न झाली, परंतु अजूनही 2 षटकं जी असणार आहेत ती मयूर पाटीलची. ती 2 षटकं फार महत्वाची असणार आहेत.
आणि त्याचमुळे पॉवर प्लेमध्ये मयूर पाटीलनं गोलंदाजी केली नाहीये. एक वेगळी प्लॅनिंग आज विकी चॅलेंजर संघ आखतोय या मॅचमध्ये, कारण त्यांना विजयाची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना विजयाची आवश्यकता आहे आणि हा सामना सुद्धा एक रपाटप हाय व्होल्टेज होईल त्यात काही शंका नाहीये. हो, आणि बघा ना योगी सर, की पहिला जर आपण षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा वर चष्मा होता, त्यांनी दबाव टाकला आणि काय सेलिब्रेशन चालू होतं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये ती चान्स दिलीच नाही बॅट्समनने दबाव टाकला आणि पूर्ण हवी ठरले बॉलरवरती. विशेषतः गिरीश पाटीलवरती अटॅक केला दोन्ही पण बॅट्समनने आणि चांगल्या मूडमध्ये येऊन ही धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीने अगदी समाधानकारक बनवून ठेवलेली आहे. ती म्हणजे 2 षटकांमध्ये 9.0च्या सरासरीने 18 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता 4 गडी बाद झालेले असताना की त्या स्पर्धेसाठी एक चांगलं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. माजी सभापती भिवंडी पंचायत समितीचे एकनाथजी देव पाटील, नक्कीच त्यांचं मनच खूप मोठं आहे. मन तन धनानं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मयूर पाटील ओर द विकेट, पावलाचा वापर केला त्या ठिकाणी, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मयूर पाटील कधी आपण पहा गोलंदाजी करत असताना फलंदाजाची शैली ओळखून तो गोलंदाजी करत असतो. त्याला माहिती होतं की हनुमान कुठेतरी जागा सोडण्याचा प्रयत्न करतोय, पुढे येऊन करण्याचा प्रयत्न करतोय. लगेच त्याने चेंडूचा वेग कमी केला, फिंगर रोल केलं आणि चेंडूला टर्न प्राप्त केलं आणि त्या ठिकाणी मात्र बीट केलं हनुमानला. हो, छान पद्धतीने बॅक ऑफ हँडचा वापर करत असतो आणि टप्पा त्याचा नियंत्रित असतो नेहमीप्रमाणे. आता सुद्धा बघा शफल होतोय, पण फलंदाज बॅकफुटला जातो हे पाहिलं आणि अजून फलंदाजाला बाहेर बोलावलं. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु सुद्धा आता सुद्धा नीटसं त्या चेंडूमध्ये वेग नव्हता योगी सर. आता सुद्धा चेंज ऑफ पेसच होतं, परंतु आधीचा चेंडू जास्त स्लोअर नव्हता आणि सेकंड चेंडू थोडासा बदल करून टप्पा पुढे घेतला आणि थोडासा बाउन्स करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरला. लागोपाठचे 2 सुंदर डॉट काढले मयूर पाटीलने. म्हणजे की ज्या हनुमाननं या अगोदर एक षटकार लगावला, गिरीशच्या विरोधात चौकार सुद्धा त्यांनी लगावला होता, परंतु कुठे आता मयूरच्या विरोधात थोडंसं चाच पडतोय. आणि मी अगोदर म्हटलं होतं की मयूर पाटीलचे 2 षटके फार महत्वाचे असणार आहेत. आता मात्र अगदी इष्टांच्या रोखाने चेंडूला मात्र डिलिव्हर केला, ऑनसाला टर्न केला, अगदी जमिनीच्या साह्यानं थोडीशी खमलिंग गिरीश पाटील कडून पाहिले आपण आणि त्याचमुळे एकेच रूपांतर दुहेरीमध्ये पाहताना आपण पाहतोय. 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि या 2 धाबे संघाची धावसंख्या एकूण श्री समर्थ कृपा या संघाची 4 गडी बाद 20. यानंतर जो पुढील सामना असेल धनेश फायटर विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पुढचा चेंडू मयूर पाटील ओव्हर द विकेट. हा वेगवान चेंडू होता, अगदी ब्लॉक मध्ये बॉडी लाईनला सुद्धा आदळला. रिव्हर्स सीटचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि पंच स्वप्नील पाटील सरांचा. लेग बायचा इशारा, लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते या ठिकाणी. आधीचा स्लोअर वन, त्यानंतर अक्षरशः थोडासा फास्ट रन होता, स्लोअर वन पेक्षा मोठा जास्त वेग दिला होता. त्यानंतर आता जो चेंडू बघितला योगी सर, हा त्याच्या नेहमीचा पॅटर्न डिलिव्हरी होता. पण तो मी मग कालपासून पाहतोय योगी, मयूर पाटीलला अजून यॉर्कर सापडला नाही जो त्याच्याकडे चांगलं तंत्र आहे आणि भन्नाट यॉर्कर टाकण्यामध्ये तो माहिर सुद्धा आहे. हो, नक्कीच त्याला आपण नेहमीच म्हणतो की पडगाव पीटीसी मधील यॉर्कर किंग म्हणून त्याला संबोधतोय आणि अजूनही ती परिस्थिती अजून आलेली नाहीये. मला तरी असं वाटते जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा तो नक्कीच त्याच्या भात्यातून ते यॉर्कर काढेल, त्यात काही शंका नाहीये. इथे मात्र पाहू शकाल वेगळ्या ढंगाने मात्र शॉट केल्याचा प्रयत्न पंकज पाटीलने केला. लॉंग लेगकडे चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू मात्र या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. कुकसेबुर्ली गावचे समाजसेवक साईनाथ ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया जीपीएल मध्ये हार्दिक स्वागत. लेगस्टिकला सोडून जरा चेंडू टाकले तर अशा प्रकारचा समाचार घेतला जातो, कारण आपण ते 2 चौकार बघितले ते सुद्धा लेगस्टिकच्या दिशेचा चेंडू टाकल्यामुळे झाले होते. तर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते असं पाहायला मिळते आपल्याला मयूर पाटील कडून. हो, रिव्हर्स हिट, व्हॉट अ हिट, इट्स अ ब्युटिफुल फॅब्युलस स्विच हिट फॉर द सिक्सर. आतापर्यंत या स्पर्धेत सर्वात उत्कृष्ट फटका आणि हा पंकज पाटीलचा सिग्नेचर स्ट्रोक आहे कारबे सर. हा फटका तो नक्कीच वारंवार प्रयत्न करत असतो. जर मिडलिंग झाला तर मात्र नक्कीच चेंडूची दशा अशाच प्रमाणे होत असते. काय सुंदर फटका
रश्मा तर तिथे पाहायला मिळाला आणि ते कुणासमोर तर मयूर पाटीलच्या अगेन्स्ट वॉटर स्ट्रोक. अतिशय जबरदस्त नाविन्यपूर्ण फटका होता. स्विच हिटमध्ये इतका जबरदस्त मास्टर की मिळवलेली आपल्याला पाहायला मिळाली की जणू काय केविन पीटर्सनी जर फटका बघितला असेल तर म्हणेल की पंकज ये माझ्या इंग्लंडला खेळायला. खूप छान फटका. कल्पेजी हरदास पाटील आमचे सर्वांचे लाडके, आमचे चाहते आणि आमचे प्रेमी, आमचे मित्र जे स्पॉन्सर्स होत आहेत आमच्या ह्या टुर्नामेंटसाठी, त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅच ऑफ द मॅचच्या गिफ्ट हॅम्पर मिळालेले आहेत. ते कल्पेजी हरदास पाटील आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे युवा उद्योजक कुक्षे गावातील अजय पांडुरंग पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जे आपण ट्रॉफी देणार आहोत त्याचे पुरस्कर्ते योगेश मधुकर मागे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे भोरीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि माजी समालोचक मंगेश भुईर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. खराब चेंडू फुल टॉस ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि चेंडू सरळ निघून जातोय स्वर्गीय देविदास स्मृती स्टँड मध्ये. 6 धावांसाठी हा षटकार. नक्कीच आडवा डोंगर आणि या ठिकाणी बॅट्समन सुद्धा आडवे जाऊन अगदी आडवे तेवढे फटके मारतात, कारण लय बिघडून टाकले. जी पहिल्या षटकामध्ये धार होती गोलंदाजाची योगी आणि फिल्डरांची जी फिल्डिंग झाली, झेल पकडले, विकेट्स प्राप्त झाले, त्यानंतर ती धार बिघडून टाकली. जेव्हा मैदानामध्ये स्वतः कॅप्टन पंकज पाटील आले आणि त्याला सुंदर साथ देतो हनुमान, जबरदस्त हनुमान उडी घेतले. स्कोरने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 वर. की जो युवा गोलंदाज करण पाटीलवरती आता पूर्णपणे विश्वास दर्शवला जेपीनं. अजून एक चांगला फटका, पंचाचा नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग, चेंडू मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी. काहीतरी पुन्हा एकदा बिनसला असं चित्र पाहायला मिळतंय. कान मंत्र देण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर पाटील आमचे आणि रुपेश दादा पाटील नाराज झालेत. जी ज्यांनी सुरुवात केलेली झकास, ती सुरुवात अगदी पूर्णपणे या ठिकाणी खराब दिसते. आता तो जो परफॉर्मन्स होता त्यांचा, जे मोमेंटम मिळालं होतं, तो मोमेंटम त्यांना साधता आला नाही योगी सर, आणि हलगर्जीपणा इथे नक्कीच कामी आला. आणि हवी ठरतायत बॅट्समन की ज्यांनी इथे लयबद्ध पद्धतीने लय भारी बॅटिंग सुरू केली आहे. आणि जी टीम आहे ती पाहतो आपण बॅटिंग करणारी समर्थ कृपा एंटरप्राइजेस ज्याने या टुर्नामेंटची काल विजय सलामी दिली होती, ती टीम आपण कमी लेखून चालणार नाहीये. चांगली आगेकूच सुरू आहे, चांगला कमबॅक केलाय बॅटिंगने. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी. जो अनुभव हनुमानकडे आहे तो पूर्णपणे झोकतोय आपल्या संघासाठी. नो बॉल होता, त्याच्यावरती फ्री चेंडूवरती स्ट्रोक पाहू शकाल अगदी टॉप एज. परंतु मी तर म्हणतो करण पाटीलच्या जागेवरती जर आपण करण शेलारला जर नक्कीच गोलंदाज प्रमोट जर केला असतं तर आय थिंक आपल्या संघासाठी अजूनही चांगलं ठरू शकलं असतं. परंतु आज जेपी एक वेगळ्या मार्गाने चाललेले आहे, एक वेगळी कॅप्टनशिप त्याच्याकडून आपण पाहतोय. सिंगल धाव कंप्लीट. सिंगल धावण्या संघाची धावसंख्या पाहू शकाल 4 गडी बाद 43. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही आकेश लिएचं येणं बाकी आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. म्हणजे कुठेतरी श्री समर्थ कृपा संघाचा जो एक धाडच आहे 60+ जर आकडा जर आपण धावसंख्या फलकावरती लावला तर आपण नक्कीच आपल्या संघासाठी ते चांगलं ठरू शकतोय. हो, इथे मात्र वेट अँड पुश चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न पंकज पाटीलने केला. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि 2 धावेवरती समाधानी राहावं लागेल. चांगल्या धावा आता मात्र वेगाने आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. हो नक्कीच, पंकज पाटीलच्या जो बैलाचा वेग आहे, सोन्याचा वेग आहे, तोच वेग इथे प्राप्त केला असं म्हणा हरकत नाहीये. कारण जेव्हा पंकज पाटील मैदानामध्ये आला तेव्हा या धावांचा आलेख अगदी वेगाने पुढे जातोय, तो म्हणजे 45 वर. चांगला पाहून खेळतोय, बघून खेळतोय. चेंडूच्या मेरिटनुसार फटके कसे मारायचे हे दाखवत आहेत. आणि बरेचसे गोलंदाज लेग स्टिकला सोडून चेंडू टाकतायत, त्याचा पुढे फायदा उठवत असताना हे दोन्ही पण फलंदाज. हो, चांगला लॉंग ऑन आणि वाईडिसच्या दिशेने हा ड्राईव्ह केलाय. मयूर पाटील वेगाने पोहोचला आणि विकेट कीपरकडे थ्रो देत असताना अगदी वाईट थ्रो होता, त्या दरम्यान अगदी सोन्याच्या वेगाने पंकज पाटीलने धावा 2 पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 वर. चांगला स्कोअर आता मात्र धावफलकावरती आपण पाहतोय, कारण जी सुरुवात विकी चॅलेंजर संघाने केली होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी राखू शकले नाही. याचं कारण पाहू शकाल आपण हनुमान पारते आणि पंकज पाटील मध्ये एक चांगली जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. चांगले फटके दोघांकडून पाहिले आपण. इथे मात्र पहा पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. पंचाचा लेग बायचा इशारा आपण पाहतोय. अवांतर धाव तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अवांतर धावानं 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावले.
श्री समर्थ कृपा इंटरपार्टीच्या संघाने. 7 चेंडू अजून शिल्लक आहे त्या इनिंगसाठी असं म्हणा हरकत नाहीये. म्हणजे जवळपास आपण 7 चेंडू देणाऱ्या 14 धावा जरी झाल्या तरी पण 60 ओलांडू शकेल ही धावसंख्या, आणि जी चांगली मुबलक असेल सशक्त धावसंख्या होऊ शकते आणि तो प्रयत्न इथे केला पाहिजे. हनुमान आहे मैदानामध्ये आणि झेल सुद्धा उडवला होता. लेग स्लिपला झेल सोडला जातोय. अगदी नजर तुमची तेज ठेवणं गरजेचं आहे त्या क्षेत्रामध्ये, त्या पोझिशनमध्ये. मग पॉईंट असो, स्लिप असो किंवा लेग स्लिप असो, त्या ठिकाणी चेंडू खूप वेगाने येत असतो. विकेट किपरपेक्षा जास्त वेगाने चेंडू येत असतो, कारण चेंडू तो बॅटला लागलेला असतो. अशा वेळेला तुमची घारीसारखी नजर अपेक्षित असते. नजर तिथे हटली आणि झेल तिथे सुटला गेला. त्या दरम्यान एक धाव सुद्धा मिळाली. संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसची आपण पाहू शकता 4 गडांच्या मोबदल्यामध्ये 48. आणि की उज्ज्वल माली आय थिंक त्या ठिकाणी मात्र उभा होता. 48 धावा धावफलक्यावरती. 47 नंतर एक धाव पूर्ण केली होती लेग बायच्या रूपात. 48 धावा धावफलक्यावरती झालेल्या आहेत. टेन्शन घेऊ नका. बी आमच्याकडे गुणलेखक आहे निशांत शिंगोले. एका षटकाचा खेळ अजून येणं बाकी. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 12च्या धावगतीने धावफलक्यावरती आलेल्या आहेत. आणि जर या ओव्हरमध्ये सुद्धा जर 12 जर आल्या तर जो आपण एक आकडा इथे मात्र नक्कीच ठरवला होता की 60 धावा जरी जोडला या ठिकाणी तर एक चांगला सामना होऊ शकतो. आणि तोच प्रयत्न असेल हनुमान आणि पंकजचा, कारण येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही आकेश लिये अष्टबोली खेळाडू त्यांच्याकडे येणं बाकी आहे. हो नक्कीच, कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला योगी सर तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6, दुसऱ्या षटकामध्ये अगदी 12 धावा, त्यानंतर 13, म्हणजे 3-13 वाजवायला सुरुवात झाली. आता बघा अजून चढता क्रम आहे धावांचा. ह्या षटकामध्ये खतऱ्याची घंटा वाजवली, म्हणजे 17 धावा ठोकल्या पंकज आणि हनुमानने, आणि त्या धावाने हनुमान उडी घेतली. मी म्हणतो की या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 12 ते 15 धावा जरी झाल्या तरी सुद्धा हा सामना खूपच छान क्लॅश ऑफ टायटन रंगू शकतो. हो नक्कीच, परंतु मयूर पाटील आहे. मयूर पाटील मात्र या ठिकाणी अंडर 10 धावा रोकेल की +10 इथे मात्र धावा खर्च करेल याकडे सुद्धा मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती हा नगदी प्रहार, वॉटर शॉट, लॉंग ऑफ आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. आणि आता मात्र पहा कैलासवासी यशवंत पाटील खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर. कॅप्टन कसा असावा आणि कॅप्टनची इनिंग कशी असावी, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पंकज पाटीलने मनोगत व्यक्त करताना सुद्धा सांगितलं होतं की आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ. आणि पंकज पाटील मैदानात आल्यापासून धावांचा आलेख जबरदस्त पद्धतीने अफलातून इथे तयार झाल्या. धावांना चांगला आकार प्राप्त करून देतोय आणि काय बेधडकपणे खोदून काढला होता चेंडू. स्ट्रेट ड्राइव्ह अगदी स्क्रीनच्या वर गेला होता, डोक्याच्या वर बॉलरच्या, आणि सगळे वर बघत राहिले की कोणी मारला फटका. तो फटका मारला आपल्या या सोन्यासारख्या पंकज पाटीलने. धावसंख्या पोहोचवली आहे 54 वर. कडकीचा अप्रतिम फटका, सर्वात उत्कृष्ट फटके आज पंकज पाटीलच्या पाठमध्ये पाहिले आपण या स्पर्धेमध्ये. आणि दोन्ही फटके अगदी मयूर पाटीलच्या विरोधातच पाहिले आपण. एक स्विच मध्ये पाहिला षटकार, आणि हा तर काय जबरदस्त अगदी स्टार्ट अँड डिलिव्हर. लॉंग ऑफ कडे कुठली संधी नव्हती, अगदी त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत गेला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मार्गस्थ होतोय. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू न सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या 50 स्थिर आहे, ती म्हणजे 54, 4 गडी बाद. स्टान्स चेंज करतोय वारंवार चेंडू रिलीज होण्याच्या आधीच, पण तो मयूर पाटील समोर आहे जो सुद्धा निडर पद्धतीने बॉलिंग करत असतो. नेहमी घाबरणारा नाहीये की मला समोरचा फलंदाज काय आहे माहिती नाही, पण माझ्याकडे जे शस्त्र आहे मी ते वापरणार, तो प्रयत्न करतो मयूर पाटील. आणि कमबॅक केला, चेंडू डॉट काढला. चांगला बॅटल आहे. ओ डांडी गोल. मयूर सांगतो हम भी किसी से कम नहीं, आप छक्के लगाएंगे तो हम डंडी उड़ाएंगे. विकेटचा पतन. मला चेंडूचं सहकार्य लाभलं या स्पर्धेत.
असे युवा उद्योजक क्रिकेटवरती खूप त्यांची नक्कीच प्रेम आहे. असे आमच्या प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व सागर शेठ भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. तदनंतर भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथजी देऊ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर पाटील आपल्याला विनंती करतो की एकनाथजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. चांगला चेंडू स्लोअर वन होता, त्याच्यावरती आकेश मात्र नक्कीच कुठलाही फटका सजू शकला नाहीये. माजी सभापती एकनाथजी देऊ पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर कुक्षेगावचे समाजसेवक हरिभक्त परायण मंगतराम बाबू पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मंगतराम बाबू पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. हा फटका हवेत केलेला आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन होता, झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा आज उज्ज्वल मालीचा आपण जर विचार केला तर 2 झेल त्याने ड्रॉप केले. आउटफील्ड मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहतो त्याच्याकडून. संधी मिळाली अकेशला आणि एकूण 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. हो, असं वाटलेलं पहिला झेल पासून लागोपाठ 2 झेल टिपले होते अगदी कव्हरच्या दिशेमध्ये, की आज विकी चॅलेंजर झेल सोडणार नाही, परंतु नाही, त्यांनी त्यांची प्रथा चालूच ठेवली असं म्हणा हरकत नाहीये. नक्कीच परंपराच ही म्हणावी लागेल विकी चॅलेंजर संघाची. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग पहा, थोडंसं लवकर फटका पिक केला आकेशने आणि त्याचमुळे बॉडीवर मात्र चेंडू स्पर्श झाला आणि रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या 5-6 गडी बाद 56 आणि विजयासाठी विकी चॅलेंजर संघाला 57 धाबांची आवश्यकता आहे. त्यातपुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. पार्थ एंटरप्राइजेस विरुद्ध धनेश फायटर्स. पार्थ एंटरप्राइजेस संघाचे संघनायक आलेले आहेत, धनेश संघाचे सुद्धा संघनायक आलेले आहेत. आणि नाणेफेकीसाठी एकनाथजी देव पाटील आणि मंगतराम भाऊ पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. जीपीएल हेड अँड जीपीएल टेल पार्थ एंटरप्राइजेस कॉल देत आहेत. जीपीएल टेल्स क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. नाणेफेकीचा कौल पार्थ एंटरप्राइजेस संघाच्या बाजूने लागलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मनीष डू और डाय हा सामना तुमच्या संघासाठी असणार आहे. टॉस किती महत्वाचा होता? टॉस महत्वाचा होता आणि जिंकले तर आम्ही फिल्डिंग करू. आज संघामध्ये काय चेंजेस वगैरे पाहायला मिळेल? हां, चेंजेस एक होईल आणि सेम टीम बाकी राहील. तुला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये जो एखादा क्षेत्र आहे त्या ठिकाणी आमच्या वारंवार चुका होतात आणि तो कोणता क्षेत्र आहे? काल जिंकायची मॅच होती आम्हाला, पण थोडी आमची मिस फिल्डिंग झाली, त्यामुळे मॅच हारलोय. आज जिंकण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय होऊ. तुमच्याकडे ट्रम्प कार्ड सुरेश पारधी सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, शुभम शिलार सारखा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, त्यांच्याकडून या मॅच मध्ये काय अपेक्षा करतोयस? शुभम आणि सुरेश पारधीकडून खूपच अपेक्षा आहेत. त्यांनी 100% द्यावा आणि मॅच जिंकून द्यावी. काल सायंकाळी काय आपल्या संघ मालकाच्या समेत काही चर्चा वगैरे? काय चर्चा वगैरे नाही, सर्व अपसेट होते, निघून गेले सरळ. तर मॅच चांगली होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिश, या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला सामना गमावला, त्यानंतर दुसरा सामना तुम्ही जिंकला, म्हणजे आपल्या संघासाठी सुद्धा हा सामना डू और डाय आहे. बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 7 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तुझ्या संघामध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील का? आहे तीच टीम राहील. राज पाटीलकडे तुमच्या फार अपेक्षा आहेत, परंतु राज पाटीलनं नावाप्रमाणे खेळ केला नाही, तर या महत्वाच्या मॅचमध्ये त्याच्याकडून तू काय अपेक्षा करतोयस? हां, नक्कीच तो या मॅचमध्ये 100% देईल. काय आम्ही तुमचा संघ सायकल 17 पर्यंत या स्पर्धेमध्ये पाहू, अशा प्रमाणे तुमचा परफॉर्मन्स होईल का? हो, नक्कीच. तू संघनायक आहेस, संघनायक असताना जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत असताना तो खेळाडूंना काय सजेशन देतोय मैदानाच्या आतमध्ये? सजेशन तर काय नाही, प्रत्येकाने आपल्याला 100% द्यायला हवे. आपली काय चर्चा झाली का पांडुरंग पाटील साहेबांच्या समेत? चर्चा तर नाही झाली, पण आता मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. क्रिश, तू युवा आहेस, तुझ्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजक तर खूप छान केला आहे आणि अशीच पुढच्या वर्षी पण सुद्धा व्हा.
तर ही स्पर्धा तू एन्जॉय करतोयस. हो नक्कीच. तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला पार्थ एंटरप्राइजेसच्या संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. येस, थँक्यू योगी सर. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे. रसिको, जसं चैतन्य आळंदी यात्रेमध्ये प्राप्त झालंय, परवाला यात्रा आहे, आळंदी यात्रा आहे, अनेक दिंड्या गेल्यात, तसंच क्रिकेटचं चैतन्यमान वातावरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आमचे हरिभक्त पारायण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी या 2 ओळी होत्या आणि आपण आता मैदानाकडे वळूया. माझ्यासोबतीला जोडले जात आहेत कॉमेंटेटर मंगेश भोईर. धन्यवाद सर. सभी का हिंदी कमेटी में एक बार फिर स्वागत. सुबह का शत्र टॉस जीत के पहले गेंदबाज का फैसला किया था, 57 रन बने, वो चेंज करना पड़ेगा. नॉट आउट स्पर्धा, एक गलती आपको बैक भरना पड़ेगा. पहली गेंद कॉमेडी एयर से चेतन को काफी अनुभव है, बहुत साल का अनुभव इन्हें. पावर प्ले में गेंदबाज कर रहे हैं. शॉट किया था, हल्के कट किया है, थोड़ा सा भी अगर यहाँ से गलती होते तो 4 रन मिल जाता, लेकिन गेंद मेरे ख्याल से हाथ लगा था, इसीलिए गेंद स्लो हो गया, इसीलिए वो 3 रन बच गए. वो जैसी गेंद खेलेंगे ना वैसी मिनट से खेलते हैं चैतन्य. एक चैतन्य और एक ऋषिकेश भूरिया गेंद के मिनट से ही खेलते हैं. अच्छी गेंदबाजी करना पड़ेगा अगर ये स्कोर को रुकाना हो तो. पहली ओवर, मेरे ख्याल से पहली ओवर में आपको अटैक करना पड़ेगा, बड़े शॉट के लिए जाना पड़ेगा और वो जाना चाहेंगे चैतन्य. अकेश अपने बल्लेबाज से कुछ कर नहीं पाए, लेकिन गेंदबाज से निश्चित रूप से उनके बहुत उम्मीद रहेगी और उम्मीद पे खरे भी उतरेंगे. वो लेफ्ट हैंडर, परेशानी होगी गेंदबाज को. खराब गेंद थी, बिल्कुल खराब गेंद थी. अंपायर की प्रतीक्षा बिल्कुल रहेगी और बिल्कुल आई यहाँ पे. सिंगल के साथ रन बनेंगे 2, एक 22 से आए और एक जो कहीं नहीं आके वहां से आए, बैट से आए या पैट से. रन आना जरूरी. 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 3 रन. 57 का लक्ष्य, 5 विकेट गए थे. टॉस जीता था, गेंदबाज का फैसला किया था. पैरों का इस्तेमाल किया, ऊपर से खेल दिया है. जानते कि पावर पे का खिलाड़ी काफी अंदर है, काफी पीछा के, लेकिन गेंदबाज की जीत हुई. यहाँ पे गेंद की जीत हुई. सत्तावन का टारगेट है, तो ऐसी बल्लेबाजी करना चाहिए. एक बल्लेबाज को फ्री खेलना है यहाँ से. ये देखना है कि विकेट 11 है हाथ में, लेकिन 24 गेंद हाथ में. ये देखना है सेट नहीं होना वहां पे, साथ करके गेंदबाज को सेट नहीं करना. फिर से शॉट किया था, फिर से ग्राउंड शॉट, बहुत बढ़िया, काफी तेज रहे. फिर से गेंदबाज की जीत हुई है. 4 रन से स्कोर और बढ़ता हुआ. बहुत अच्छा शॉट साहब, बिल्कुल गैप में डाला था उसे, और शॉट भी बहुत तेज लगाया था चैतन्य में. पहले ही बॉल के बहुत साल का अनुभव इन्हें, ये अनुभव पे खरे उतरेंगे आज. 11 रन बने, एक वाइड से आया है. एक बार फिर कॉमेडियन से, ओहो हो, उसे उछाल दिया है उसी दिशा में. तीसरा चौका है. ऑफ साइड में बहुत स्ट्रांग लग रही है खिलाड़ी. जामुल पड़ के गेंदबाज है मेरे ख्याल से, लेकिन सेट नहीं होने दिया. पंकज उनको कुछ समझाता हुआ कि रन बहुत बने आपने, लेकिन अगर आपने साथ नहीं दिया ना तो फिर बाहर जाना पड़ेगा. ये ध्यान में रखना है. नॉट आउट स्पर्धा है, ज्यादा चांस आपको नहीं मिलेगी यहां से.
और कोई गलती करेंगे तो चेतन उसे बिल्कुल हावी हो जाएंगे। 15 बने बिना कोई विकेट खोके। टॉस हार के पहले गेंदबाजी बल्लेबाजी का फैसला किया था चेतन को, अब बल्लेबाजी करना है। एक बार फिर कॉमेडियन से गेंदबाज, बहुत शांत संतुकी खिलाड़ी है, ऐसे नहीं कि तड़क फड़क खिलाड़ी है, बहुत शांत खिलाड़ी है, जैसे मिनट से ही खेलते। थोड़ी सी मिस्टेक हो गई, वापस जाना पड़ेगा, वापस रन पे रहना पड़ेगा। 15 बिना कोई विकेट खोके। अभी तक तो मैं कहूंगा ठीक ठाक चल रही है, और ठीक ठाक ही चलेंगे तो फिर हो जाएगा काम। पावर प्ले का पहला ओवर है, महंगे साबित हो रहे। 13-14 चाहिए, 15 बन गए, अभी भी गेंद शेष है। फिर से पैरों का इस्तेमाल का, बैट का अंदरूनी किनारा लगा दे, लेकिन लेग साइड में गई है गेंद। एक ही रन मिलेगा, एक रन से स्कोर बढ़ता हुआ 16 रन बिना कोई विकेट खोके। अभी भी थोड़े से आगे चल रहे हैं। लास्ट गेंद पहली ओवर की कॉमेडी एन से। निखिल लेफ्ट हैंडर, साथ देना चाहिए मेरे ख्याल से। खराब, बहुत अच्छी गेंद नहीं थी, लेकिन शॉर्ट बॉल थी, बिल्कुल शॉर्ट थी। हो क्या बैट ऊपरी लग गया, क्या ऊपर रह गया बैट, ध्यान में नहीं आया मेरे ख्याल से। निखिल से लग गया है गेंद, ऐसा लग रहा है कि उसको लग गई है गेंद। पानी लेके जाने का है परेश, उसको गेंद शायद लग गई है। अगर वो 1 फीट रहेंगे तो वापस आ सकते हैं, दूसरा बल्लेबाज वहां पे जा सकते हैं। अगर ज्यादा चोट रहेगी तो आप अंदर आ सकते हैं, क्योंकि बहुत क्रिकेट खेलना है अभी यहां से। एक ओवर की समाप्ति के बाद 16। अब यहां से एंड चेंज होगा या वही एंड से करना करेंगे। एक ही एंड से गेंदबाज करना है। हनुमान, आप यहीं पे एक टक्कर रहेगा, क्योंकि ये भी बहुत अनुभव है इनके पास, दोनों के में सेम अनुभव है, दोनों सेम क्रिकेट चालू किया है, तो ये अनुभव कितना रहेगा। सुरेश पाटिल पेसर है, ये थोड़े से अन पेसर है, इतने पेसर नहीं है, लेकिन डालते हैं गेंद, अच्छी करते, अच्छी बल्लेबाजी की है। 16 बिना कोई विकेट खोके। अभी भी पंकज वहां पे खड़े, चेतन और पंकज, ये जोड़ी बहुत कुछ निर्भर रही है। 13-14 का था, 16 बन गए। सॉरी, निखिल। हनुमान पैरों का इस्तेमाल किया, सिंगल। आपको यही के लिए रोका था कि सिंगल के लिए आपको रोका है सर्कल में, और चेतन अगर गेंद हाथ में रहती ना तो वो नहीं सिंगल लेते, वो जानते हैं कि रन आउट की फालतू विकेट यहाँ से नहीं डालेंगे, खराब विकेट नहीं डालेंगे, क्योंकि मैं अगर 4 ओवर रह गए ना तो ये रन बन जाएंगे। 17 बने बिना कोई विकेट खोके। हनुमान पहली गेंद पे सिंगल। अब पंकज को जो काम के लिए देसले आए हैं ना, अभी तक उनसे बैट से रन नहीं आए, वो आना चाहिए। है तो छोटे कद के केदार जाधव जैसे, लेकिन बड़ा काम करना चाहिए। छोटा कद बड़ा काम, अब बड़े काम। अब जो मिड ऑफ का खिलाड़ी था वो अंदर लेके आए सिंगल के लिए, कि चेतन को ज्यादा स्ट्राइक ना दे, यही कुछ पंकज के मन में चलता हुआ कि सिंगल ना दे, डॉट बॉल निकाले। डॉट बॉल बनेंगे तो फिर दबाव आएगा। इस बार फिर से ऊपरी से खेला है, सिंगल ही मिलेगा, एक से ही संतुलन करना पड़ेगा, एक से स्कोर बढ़ता हुआ 18 रन। अभी तक ठीक ठाक चल रहा है मेरे ख्याल से अनुमान। अगर यही 6 गए तो फिर मुश्किल में आ जाएगा, क्योंकि दबाव आ जाएगा फिर करने वाले बल्लेबाज को, क्योंकि रन चाहिए, बड़े शॉट चाहिए यहाँ पे। बड़े शॉट नहीं मिलेंगे ना तो सिंगल डबल में काम नहीं होगा, कि 57 का टारगेट है सामने। इस बार अंदर ही रहेगी, नीचे खिलाड़ी है, ड्रॉप नहीं होने देंगे। और ये अक्षय है, अक्षय यहाँ पे नहीं करेंगे ड्रॉप। ये मोहित पड़ा के बहुत अच्छे खिलाड़ी है, बहुत अच्छे खिलाड़ी है, ड्रॉप नहीं करेंगे।
खम नहीं था इस शॉट में, दम खम रहता तो ये बाहर जाती। अक्षय के सीधी हाथ में कैच पकड़ा यार, पहला झटका। विकी चैलेंज, पहला झटका आने वाले बल्लेबाज गिरीश। बंटी स्पोर्ट्स से खेलते हैं गिरीश। अब दोनों बंटी स्पोर्ट्स से खेले। ये देसले मेरे ख्याल से युवा खिलाड़ी है। देखो दोनों को ये सुजीत कालेकर से अगर 3 हैट्रिक छक्का लगा दिया है ना तो 1000 का बख्शीश यहाँ पे आए है। चौके भी लगाए फिर भी, लेकिन अब पावर पे खत्म हुआ है और अच्छे गेंदबाज आ रहे हनुमान। गिरीश को और इस बार समझ में नहीं, गेंद के सिंगल लिया मेरे ख्याल से। थोड़ी सी अजीब करीब खेला था ये, गेंद आने का इंतजार किया और फिर उसे उड़ा दिया था। अच्छा हुआ कि अक्षय बहुत आगे खड़े नहीं थे, नहीं तो ये भी विकेट की पतंग थी। यहाँ पे हाफ चांस था उनके पास, अगर रेस लेते ना तो फिर ये विकेट जा सकता था। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पे 19। देसले साहब बहुत पहले आए, ओपनर में आए, चौका छक्का अभी तक लगाए नहीं। पीछे का खिलाड़ी पूरा आपको खाली गया है। कुक्षेगावचे युवा उद्योजक कल्पेश जोशी याचे स्वागत। देसले हनुमान पारदी से अच्छी गेंदबाजी अभी तक। चेतन का एक महत्वपूर्ण विकेट। कंधे झुकने नहीं चाहिए, कंधे उठाना चाहिए। युवा बल्लेबाज है, बल्ले से गेंद नहीं लग रही है, काफी परेशान रहेंगे ये, बहुत परेशान रहेगा। जो दबाव बनेगा ना इस बल्लेबाज से ही बनेगा, क्योंकि बहुत गेंद खाई है आपने, रन नहीं बनाए। एक ही तरह से शॉट खेलना पसंद करते हैं मेरे ख्याल से। सोचना पड़ेगा बंटी स्पोर्ट को कि इन्हें ओपनर में लाए या ना लाए। अब तो विकी से खेले, लेकिन जब गांव की टीम रहेगी तो सोचना पड़ेगा कि ओपनर दूं या ना दूं, ये रहेगा। कि ओपनिंग जोड़ी ऐसी चाहिए ना कि जब 57 का सामने टारगेट रहेगा तो बड़ा टारगेट है। एक बल्लेबाज को बड़े शॉट खेलते। चेतन ने अपना काम किया था, पावर में 3 चौके लगाए थे, लेकिन उसके बाद बिल्कुल रुका के रखा है हनुमान ने। 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट की नुकसान पे 19। पहले ओवर में 16 आए थे, देखो 16 आए थे, उसके बाद 3 ही आए। बहुत महंगी ओवर नहीं, बहुत अच्छी ओवर। 4 गेंदबाज यूज करेंगे मेरे ख्याल से। पंकज अब किसके हाथ में सौंपाइए, वो बहुत महत्वपूर्ण रहेगा। और ये जोड़ी एक मेरे ख्याल से गिरीश की जोड़ी, गिरीश की विकेट। महेश, विकी होम ग्राउंड। अब होम ग्राउंड पे कितने अच्छे करेंगे, जैसे बुमराह ने किया था ऑस्ट्रेलिया में जाके। पहली गेंद शॉट किया था, लेकिन जितनी शॉट चाहिए थी उतनी नहीं मिल गई, जाने दे विकेट कीपर के दस्तानों में। अच्छी गेंद, अब दबाव में, अब थोड़े से कंधे झुकेंगे मेरे ख्याल से विकी के। होम ग्राउंड पे गेंदबाजी करना कुछ मजा ही अलग रहता है। ओ हो, मैं पहले ही बात कर रहा हूं कि इस बल्लेबाज मैच का रूप पलट सकते हैं। और थोड़ी सी शॉट मिली, आप बिल्कुल पाले में थी। गिरीश ये कुछ घुमा के लेके जाने वाले हैं, ये तो पक्का है। मैं आया हूं इसीलिए वन डाउन में। स्लो बॉल किया था लेकिन पढ़ लिया था, नीचे खिलाड़ी है, हाफ चांस बना था। ओहो बिल्कुल बना या नहीं, देखना पड़ेगा। पंकज ने कैच लिया है, बाहर है क्या नहीं, सोचना पड़ेगा अंपायर को, डिसीजन क्या है। और ये आउट, बिल्कुल आउट है। बहुत बढ़िया कैच है, कैच नहीं है, मैच लेके गए जैसे सूर्या ने लिया था।
ना, वो बहुत अच्छे खिलाड़ी है। अक्षय है सामने, ये खिलाड़ी ने भी जो कैच लिया, ड्रॉप नहीं करते तो ये मैच जिताएंगे, क्योंकि ये छक्का था और ये कैच लाया है अंदर। पंकज ने उनको साथ दिया है, कप्तान ने, कि जी हाँ ये कैच बिल्कुल हुआ है। मेरे ख्याल से पहले, दूसरे और तीसरे चांस में उन्होंने कैच पकड़ा है। बहुत अच्छा। उनके गांव का भाविक ने बहुत बढ़िया कैच पकड़ा था। फिर एक बार पैरों का इस्तेमाल किया है मयूर ने, पहली गेंद पे अटैक किया है और 4 रन मिल जाएंगे। 4 रन से स्कोर बढ़ता हुआ। कितने रन है? बिल्कुल 6 रन है, बिल्कुल बाउंड्री के टच हुए और ये 6 रन। 6 रन से स्कोर बढ़े। छक्के से बहुत कुछ फर्क पड़ने वाला है, क्योंकि 29 के बाद रन बनेंगे 35। अभी भी मैच में गए नहीं है मयूर है, तब तक ये मैच लेके जाने वाले विकी स्पोर्ट। ये बल्लेबाज को चांस नहीं ज्यादा देना चाहिए। महेश, पैरों का इस्तेमाल, पहला रन काफी तेज एक ही लेंगे, सिंगल ही लेंगे, जानते कि स्ट्राइक मेरे साथ ही रहना चाहिए। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 36। 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पे 36। एक यहाँ पे देखा जाए तो निखिल ने अभी तक खाता नहीं खोला, निखिल देसले ने अभी तक खाता नहीं खोला अपने से। ये एक चिंता का विषय रहेगा इस टीम के लिए। 36 बने, अभी भी कितने रन चाहिए हमारे स्कोरर बताएंगे 6 गेंदों में। सॉरी, 12 गेंद और 21 रन की जरूरत है। 12 गेंद 21 रन मुश्किल नहीं रहेगा मेरे ख्याल से। 5 ओवर में 57 बने थे। अच्छी गेंदबाजी की थी मेरे ख्याल से मयूर ने, और अच्छी बल्लेबाजी आप कर रहे हैं मयूर, एक चौका और छक्के की मदद से। लेकिन सोचना पड़ेगा, अगर और निखिल ने 2-3 बॉल डॉट किया ना तो दबाव बढ़ जाएगा मयूर के ऊपर। ये 2 ओवर बहुत अच्छा होना चाहिए। ये 2 ओवर बहुत अच्छा करेंगे तो आप अंदर रहेंगे। विकी स्पोर्ट के लिए 2 ओवर अच्छा नहीं, ये 2 ओवर में मयूर रहना चाहिए, ये अच्छी बात रहेगी विकी स्पोर्ट के लिए। अगर वो रह गए ना यहाँ पे होम ग्राउंड पे तो फिर मुश्किल में नहीं आएंगे विकी स्पोर्ट। आकेश, अपने टीम के लिए दूसरी, चौथी ओवर अपने टीम के लिए और अपनी खुद की दूसरी। ये ओवर को बहुत कुछ निर्भर रहेगा। मेरे ख्याल से 4 ओवर का मैच रहेगा, लेकिन ये 5 ओवर का मैच है। अब 21 रन की जरूरत है 12 गेंद में। पहली ओवर उससे ढीले किया था, इतने तेज तेज तरह गेंदबाजी है, लेकिन जो पेस है ना वो नहीं दिखने को मिला था। अब ये दिखने को मिलता है कि नहीं। जूना गेंद उसके हाथ में कप्तान ने सौंपा है, पंकज ने। मयूर, ये एक ब्लैक फैन विकेट रहेगा। बैट का अंदरूनी हिस्सा और बहुत बढ़िया कैच। एक पहले ही स्लिप में सिंगल लिया था, स्ट्राइक अपने साथ में रखा था, लेकिन अब जाना पड़ेगा पवेलियन।
फिर होम ग्राउंड पे विकी स्पोर्ट के खिलाड़ी। होम ग्राउंड पे होम प्रदर्शन होना बहुत जरूरी पड़ता है, क्योंकि होम ग्राउंड रहता है ना तो बहुत कुछ अपने तरफ निर्भर हो रहा है, अपने प्रेक्षक अपनी तरफ रहते तो एक बहुत एडवांटेज रहता है। बहुत दुश्मन, बहुत अच्छी कैच पकड़ी थी। एक बड़े खिलाड़ी की कैच छोड़ना मुश्किल रहता है, लेकिन आप नहीं छोड़ेंगे। फिर अंकेश कॉमेडी एंड से हो जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में। मेरे ख्याल से लय में आ गई। अब ये पहले वो लूज किया था, लेकिन इस ओवर में जो जाने जाते हैं ना पेस के लिए, उस पेस में गेंदबाज कर रहे। 138 139 के पास है जाते, और जाना भी चाहिए। एक बार फिर ओ नीचे खिलाड़ी ड्रॉप कर बैठे। हाफ चांस था वहां पे, गेंद हाथ में लगी थी, अगर ये पकड़ लेते ना तो बहुत अच्छा रहता। ये तीसरा बॉल डॉट होता, दूसरा विकेट जाता, लेकिन कुछ हुआ नहीं। 1 रन मिल जाएगा, 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 37। तीन विकेट की नुकसान पे देसले के ऊपर काफी नजरें हैं, क्योंकि हमारे भी, क्योंकि खाता नहीं अभी तक खोले। अभी यहाँ पे देखे तो खाता नहीं खोले। निखिल देसले उगवते बंटी स्पोर्ट के खिलाड़ी है, रन चाहिए। 1000 रुपीज बख्शिश दिया है यहाँ पे कालेकर से, यहाँ पे जमा हुआ है। अब यहाँ से खाता खोला है, मेरे ख्याल से लगभग 34 ओवर में उन्होंने खाता खोला है अपना। ये बहुत कम देखने को मिलता है कभी। ये मिस फील्डिंग हुई है, 1 रन यहाँ पे एक्स्ट्रा के रूप में जाता हुआ। ये नहीं होना चाहिए, क्योंकि कभी पार्टे चेंज होने को देर नहीं लगती, और देर करने के आप यहाँ से देसले तो मुश्किल में आ जाएंगे। देर नहीं करना चाहिए। आप यहाँ से छोटे कद के बड़े शॉट चाहिए। दरम्यान या ठिकाणी कुक्षे गावचे उद्योजक पंडित शेठ बाळराम पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या समेत रवींद्र तरे यांचं शुभागमन झालेलं आहे। दोघांचं आपण करूया जीपीएल मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। 8 गेंद 18 रन। ओपनिंग जोड़ी तो तोड़ी, लेकिन ओपनर बल्लेबाज वहां पे अभी लेफ्ट हैंडर खड़े। बैट का जो पकड़ने का ढंग है वो भी थोड़ी से अलग है। इस बार ऊपरी हिस्सा लगाए, नीचे खिलाड़ी है, दोनों हाँ ना करेंगे, लेकिन विकेट कीपर गलती नहीं कर पाएंगे। अब जाना पड़ेगा यहाँ से देसले को पवेलियन की तरफ। योगेश 12 गेंद थे, 21 रन थे। मुश्किल नहीं था इस ग्राउंड पे, लेकिन ये मुश्किल दिया है अंकित ने। अच्छी गेंदबाजी की थी, पहले ओवर में इतनी अच्छी गेंदबाजी नहीं की थी, लेकिन आप यहाँ पे रंग में आ गए। ये दूसरा विकेट उन्होंने मिला है। पहले ओवर में विकेट नहीं गए थे, 16 रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में एकदम टाइट गेंदबाजी किया है। 7 गेंद 18 रन। आने वाले बल्लेबाज करण। दोनों भी करण। कितने करण से लेके जाएंगे अपने टीम के लिए। और ये अच्छे गेंदबाजी है। जंबुल पाड़ा के शॉट किया था, ये निश्चित रूप से रन मिलेंगे, और यही करना है आपको। बेस का उपयोग यही करना है। 4 रन से स्कोर बढ़ता हुआ। नक्कीच मित्रांनो, आज सर्व खिडारी रसिकांसाठी, पाहुण्यांसाठी आणि खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे। आज फ्री मेजवानी मिळणार आहे सर्वांसाठी। फ्री जेवण आहे आयोजकांच्या वतीने, आणि त्याचे अन्नदाते आहेत कुक्षेगावचे समाजसेवक साईनाथ दत्तू पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत। त्यांच्या समेत नवनाथ सोमनाथ पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा आपण जीपीएल मध्ये करूया हार्दिक स्वागत। 6 गेंद 14 रन। इंटरेस्टिंग रहेगा। पहले गेंद पे छक्का आ गया, जैसे मयूर ने मारा था। अगर आ गए तो फिर मुश्किल में आ जाएगा, क्योंकि जब चेंज हो जाता है ना कभी कभी तो दबाव रहता है। अब दबाव करण के दोनों ऊपर है कि नहीं। लास्ट गेंदबाज 14 चाहिए। अब किसके गेंदबाज है? जय महाराष्ट्र भोईरपाड़ा के लाते हैं क्या फिर और कोई तरह? लेफ्ट हैंडर है ये। लेफ्ट हैंडर से बल्लेबाजी करते हैं, लेफ्ट हैंडर से गेंदबाजी करते हैं। अगर चल गए तो अच्छे, नहीं चले तो फिर आपको ये हीरो भी बनेंगे और जीरो भी बनेंगे। ये दोनों रहेगा, लेकिन एक गेंदबाज मैच नहीं जीता पाएगा, बल्लेबाज जीता सकते हो। गेंदबाज को 6 गेंद अच्छी करना रहता है। एक भी खराब किया तो छक्का लग जाता है।
मैच चालू करे अंपायर। आज के दिन में हमको फाइनल भी खिलाना है। 6 गेंद 14 रन, दोनों ही जोड़ी को बहुत कुछ निर्भर है इसके ऊपर। मुश्किल नहीं है लेकिन नामुमकिन भी नहीं है। पेसर है ये भी पेस जानते, पेस करते, अवकर में जड़ में डालते। लेकिन बल्लेबाज यहां से देखे जाए तो फिर टॉप बल्लेबाज खत्म हुए। टैलेंटर है, लगे तो छक्के लगते हैं, लेकिन बल्लेबाज करना जानते हैं करण। अपने मैच को उभार के लेके आएंगे अक्षय कॉमेटी एन से। 6 गेंद 14 रन, विकेट काफी हाथ में, लेकिन मतलब नहीं रहेगा क्योंकि रन बनाना चाहिए। विकेट का मतलब नहीं रहेगा। पहली गेंद पे काफी कुछ निर्भर रहेगा अक्षय के, क्योंकि छोटे कद के हैं, छोटे हैं, थोड़े से अनुभव कम है। ओहो खराब शॉट नहीं, मैं कहूंगा खराब गेंद है ये, लेकिन निश्चित रूप से 2 रन अपनी टीम के लिए आड़ा है। 2 रन से स्कोर बढ़ता हुआ। दरम्यान या ठिकाणी आजचे अन्नदाते ज्यांच्या माध्यमातून आज फ्री जेवणाची सोय सर्वांसाठी केलेली आहे, त्याचे पुरस्कर्ते कुक्षगावचे उद्योजक मेघनाथ शिरपत पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा GPL मध्ये हार्दिक स्वागत आहे। 45 पे 4 अक्षय 12, 5 में 12, एक रोमांटिक मुकाबला होता हुआ यहाँ से, और ये होना चाहिए पब्लिक को। शॉट किया है, बावरी हिस्सा लगा है, ड्रॉप कर बैठे विकेट कीपर। ये नहीं होना चाहिए, इस वक्त यहाँ पे नहीं होना चाहिए, ड्रॉप नहीं करना चाहिए। विकेट कीपर की नजर है ना बहुत तुष्ट में रहना चाहिए, इनसे गेंद छूटना नहीं चाहिए। छह रन तो नहीं बनेंगे क्योंकि टैलेंटर है यहाँ पे। ज्यादा से ज्यादा अगर ड्रॉ लूज हो गए तो छक्का आ जाएगा। अक्षय अच्छी गेंदबाज कर रहे, ड्रॉप हुआ है कैच। अब 4 में चाहिए। ओहो हो जाने दिया गेंद, बहुत हाइट थी, थोड़ी सी नाखुश रहे बल्लेबाज वहां पे। पेस बहुत अच्छी थी, बहुत पेस करते ये भी, जैसे अक्षय ने किया था वैसी पेस से कर रहे। एक गेंद अच्छे करो, अगर छक्का लग गए तो मैच एकदम बराबर में आ जाएगा। एक गेंद पे बहुत कुछ निर्भर अक्षय के, पहले ही घूम गए थे, लेकिन वहां पे एक बहुत अच्छा खिलाड़ी तैनात है, एक ही से मैं संतुलन करना पड़ गया। 1 से स्कोर बढ़ता हुआ। 2 गेंद में कितने चाहिए? 10 रन। अभी भी मैच छोड़ी नहीं है, छक्का चाहिए। इस गेंद पे अगर छक्का नहीं लग गए तो मैच छोड़ना पड़ेगा। करण बहुत हट्टे कट्टे, बहुत मजबूत खिलाड़ी है, लेकिन जिनके लिए जाने जाते अभी तक नहीं मेरे ख्याल से। अक्षय ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, 12 रन बचाने थे अपनी टीम के लिए और वो बचाया है मेरे ख्याल से। अब 2 गेंद में 10 रन, 4 गेंद में 2 खर्च किया है। इस बार जाने दिया, ऑप्शन से काफी बाहर थी, छोड़ दिया। अब 9 रन बने। यही नहीं करना है यहाँ पे, ये दबाव में नहीं आना चाहिए। दबाव में आ जाएंगे तो फिर आप दुर्घटना में हो जाएंगे। और अक्षय बहुत कुछ कर सकते जय महाराष्ट्र के लिए भी। अब यहां से खेले, इस बार हो अगर गेंद हाथ में लेती, मैच हाथ में लेती, लेकिन अभी भी 5 चाहिए। अभी भी मैच जिवंत रखा है करण ने। मैं हूं 5 धावांची आवश्यकता आहे, परंतु या चेंडूवरती चौकार जरी आला तर सामना टाय होईल, आणि जर सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर आहे। मेरे ख्याल से ये कोई सुपर ओवर जाना चाहिए। सुपर ओवर होंगे तो एक अच्छा रहेगा। 4 आना चाहिए, छक्का नहीं आना चाहिए, चौका आना चाहिए। चौका नहीं, छक्का नहीं आना चाहिए मेरे ख्याल से, तो कि मजा कुछ अलग रहती है सुपर ओवर का। 1 ओवर रहता है, 3 बल्लेबाज रहते हैं, उसमें आपको करना है। अब लास्ट गेंद पे मैच छोड़ा है। ये मेरे ख्याल से जो देसली ने डॉट बॉल खिलाया है ना, वो दबाव, अगर वो थोड़े से सिंगल डबल लेते, थोड़े से 5 जाते, वो थोड़े से दबाव, 2 ही रन से उन्होंने बनाए है। बहुत गेंद खर्च किया है, वो एक चिंता का विषय रहेगा विकी स्पोर्ट के लिए। जबरदस्त सामना आपण पाहतोय या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती येऊन पोहोचलेला आहे, आणि नक्कीच दोन्ही खेळाडूंवरती आतापर्यंत दडपण असेल। एकीकडे गोलंदाज अक्षय वाघे आणि दुसरीकडे करण शेलार। षटकार आला तर मात्र नक्कीच विकी चॅलेंजर हा संघ सामना जिंकेल। चौकार आला तर मात्र सामना टाय होईल, आणि टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर। सुपर ओवर मेरे ख्याल से होना चाहिए। करण होम ग्राउंड पे, अक्षय भी होम ग्राउंड ही बोलूंगा मैं, उनको भी होम ही ग्राउंड है। लास्ट गेंद
करण को थोड़ा सा पैरे को इस्तेमाल किया है, सिंगल ही मिलेगा और यहां से मैच हारती हुई और 4 रन से मैच जीतती हुई। धन्यवाद योगेश। म्हणजे की सामना या ठिकाणी श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाने जिंकलेला आहे, परंतु टर्निंग पॉईंट जर आपण पाहिला, जो झेल अतुल पाटीलने पकडला तो झेल टर्निंग पॉईंट होता आणि त्या झेलसाठी कल्पेश पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे। मॅन ऑफ द मॅच आताच नुकतंच झालेल्या सामन्यामध्ये आणि अतुल पाटीलने तो झेल पकडला, टर्निंग पॉईंट झेल, त्या झेलसाठी संघाचे संघ मालक मनोज शेठ पाटील याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज। मारुती मॅच ज्याने अष्टपैलू खेळ प्रस्थापित केला, बॅटिंग करत असताना एकूण 23 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता प्राप्त केली।